बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अजित पवारांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद ऐकवण्यात येणार। विमान अपघातापूर्वी अजितदादांनी शेवटचा कॉल कुणाला केला होता याकडे लक्ष। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात विमान कंपनी व्हीएसआर व्हेंचर्सच्या विशेष ऑडिटचे आदेश। डीजीसीए नियुक्त विशेष पथक करणार ऑडिट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या जाहीर सभा। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर होण्याचे संकेत। विजय वडेट्टीवार यांचा उपमहापौर होणार। दिल्लीतील बैठकीत तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। गृहमंत्री अमित शहा यांनी पीयूष गोयल यांना फटकारल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याच्या विधानावरून खडसावल्याची सूत्रांची माहिती। लोकसभेमध्ये राहुल गांधींच्या भाषणावेळी गोंधळ। भारत चीन चर्चेदरम्यान आक्रमक खासदारांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर पेपर फेकले। 8 खासदारांचं निलंबन। मुंबई विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या 2 विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। विमानातले सगळे प्रवासी सुखरूप। आणि भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालणं पाक क्रिकेट बोर्डाला पडणार महागात। सामन्याचं प्रसारण न झाल्यानं द्यावे लागणार 978 कोटी। राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान दिले। हिम्मत असेल तर गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव अशा शब्दात नाईकांनी देसाईंना चॅलेंज केलं। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांची साताऱ्यातील पाटणमध्ये सभा पार पडली। या सभेत बोलताना गणेश नाईक यांनी शंभूराज देसाई यांचा उल्लेख पालकमंत्री न करता मालक मंत्री असा करत त्यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली। आमच्या नवी मुंबईच्या प्रचाराच्या वेळेला इथला मालक मंत्री आला होता। कुठे काय मी पालकमंत्री बोलतो, मालक मंत्री काय बोलला होता? आमच्या नेत्याचं असं केलं, मी तुला परवानगी देतो, गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव तुझ्यात हिम्मत असेल तर। आता तो 5 वर्ष मालक मंत्री, 5 वर्ष दारू खात्याचा मंत्री होता, मी 10 वर्ष होतो। किती म्हणजे सिनियर मी आहे ना, पण आम्ही कोणाची चपटी बाटली पण घेतली नाही। इथे बिअर बार वाले असतील, तुमचे वाईन शॉप, कुठल्या हरिचालाला सांगा गणेश नाईक तुमचा पाणी तरी मागितलंय का? नाही, यांच्याविषयी काय लोक बोलतात ते पण जरा ऐकून घ्या जरा। राज्यात झेडपी प्रचाराचा धुरळा उडतोय। अशातच माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटातील प्रचारात एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। बिग फाईट म्हणून दहिगाव जिल्हा परिषद गटाकडे पाहिलं जातंय। इथे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची लढत शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांच्यासोबत होते। दरम्यान माजी आमदार राम सातपुते आणि संस्कृती सातपुते यांचं 4 महिन्यांचं बाळ या प्रचारात दिसून येतंय। दोन्ही पती पत्नीकडून 4 महिन्याच्या तान्हुल्या बाळाला घेऊन प्रचार सुरू केला जातोय। त्यामुळे त्यांच्या या प्रचारात बाळाची चांगलीच चर्चा रंगली आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। येत्या 11 फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबई महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे। उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 15 मिनिटं आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे।
मुंबईतील कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रेपर्यंतचा प्रवास वेगवान झाल्यानंतर इथे हवाई वाहतुकीची जोड देत मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे हेलिपॅड बांधण्यासाठी मागवलेल्या निविदेला रेमिन्स आणि जिंदाल या कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय। अटी शर्तींची पूर्तता आणि छाननी अंती कंत्राटदाराची निवड केली जाईल। या हेलिपॅडची उभारणी, संचालन आणि देखभाल देखील या कंत्राटदारामार्फत केली जाईल। फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील अनेक भागात किमान तापमानात वाढ होताना दिसते। यामुळे थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतोय। त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात दुपारच्या वेळेस उकाडा जाणवतो। राज्यातील कमाल तापमानात पुढील 4 ते 5 दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होणार असून यामुळे उकाडा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। एकीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यानं लाडकी बहिणी योजनेवर आमचा अधिकार असं सांगितलं असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट या योजनेचं नाव बदलण्याची मागणी केली आहे। अजितदादांची लाडकी बहिणी योजना असं या योजनेचं नामकरण करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे। दूध संघाला अजितदादाचं नाव दिलं गेलं, तसं अजितदादांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम राहाव्या म्हणून त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जुनं नाव बदलून, एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे। दरम्यान मिटकरींच्या या मागणीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात। हा निर्णय महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील सर्व नेते या संदर्भात बसून निर्णय घेतील। आता हे नाव वगैरे ठेवणं वगैरे हा प्रकार जो आहे तो कॅबिनेटचा विषय आहे, मुख्यमंत्र्याचा विषय आहे। ते त्याच्यावर काय बदल करतात ते त्याने कॅबिनेटमध्ये आणलं पाहिजे। अजितदादांच्या नावाला किंवा इतर कोणाच्याही नावाला विरोध करण्याचं काही कारण पण नाही। पुढची बातमी पाहूयात। काल रात्री मुंबई विमानतळावर 2 विमानांची धडक झाली। सुदैवानं मोठी दुर्घटना टळलेली आहे। एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीच्या विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक झाली। दोन्ही विमानातील प्रवासी हे सुखरूप आहेत। मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचं विमान AI-2732 हे मुंबईहून कोइंबतूरला जाण्यासाठी पुशबॅक म्हणजेच पार्किंगमधून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू होती। त्याचवेळी हैदराबादहून मुंबईत दाखल झालेलं इंडिगोचं विमान 6E791 हे लँडिंग नंतर टर्मिनलच्या दिशेनं टॅक्सीवेवरून जात होतं आणि या दरम्यान दोन्ही विमानांच्या पंखांचे कोपरे एकमेकांना घासले गेले। दिल्लीतील काँग्रेसमधल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर होण्याचे संकेत असल्याचं सूत्रांकडून कळते। विजय वडेट्टीवार यांचा उपमहापौर होण्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत। तर जो सोबत येईल त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार। गटनेता काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ठरवणार आहे। तर एकमेकांच्या मतदारसंघात लुडबुड करू नका असा सल्ला वरिष्ठांकडून देण्यात आलेला आहे। दरम्यान चंद्रपूरमध्ये नेमका वाद काय होता आपण ते जाणून घेऊयात। चंद्रपुरात काँग्रेसचे 27 उमेदवार हे विजयी झालेत। तर धानोरकर गटाकडून 13 नगरसेवक असल्याचा दावा करण्यात आलाय। वडेट्टीवार गटाकडून 19 नगरसेवक असल्याचा दावा करण्यात आला। 27 जानेवारीला धानोरकर गटाकडून गटस्थापनेचा अर्ज दाखल करण्यात आला आणि त्यावर वडेट्टीवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला। नगरविकास सचिवांनी निकाल राखून ठेवला आणि त्यामुळे गटस्थापनेचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे। वडेट्टीवार गटातील नगरसेवकांकडून कागदपत्र सादर करण्यात आली।